वसा जनसेवेचा। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर जळगाव जामोद शहरात काँग्रेस व वंचित आघाडीच्या वतीने दुर्गा चौकात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। दिल्ली येथील जंतर मंतरवर नीट पेपर फुटी प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते। आंदोलनादरम्यान विद्यार्थी व विद्यार्थिनींवर झालेल्या कथित लाठीचार्ज व मारहाणीचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता। या घटनेनंतर विद्यार्थी संघटना, विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारवर टीका करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली होती। या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला असून विद्यार्थ्यांच्या संघर्षाला आज यश मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। 25 जुलै रोजी दुपारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व मित्र पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुर्गा चौकात एकत्र येत फटाके फोडून जल्लोष केला। उपस्थितांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम केला आणि हा विद्यार्थ्यांचा एकजुटीचा व लोकशाही मार्गाने लढलेल्या आंदोलनाचा विजय असल्याचे सांगितले। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार राहुल बोंद्रे, काँग्रेसचे पक्षनेत्या डॉक्टर स्वाती वाकेकर, राजीव गांधी पंचायत राज समितीचे समन्वयक अविनाश उमरकर, तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट भाऊराव भालेराव, शहराध्यक्ष अॅडव्होकेट अमोर पाचपोर, राजीव गुटे, अजय सिंग राजपूत, शेख नाशीर, संग्रामपूर तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, अंबादास बाटे, हुसेन डायमंड नगरसेविका वैशाली तायडे, अॅडव्होकेट संदीप माणकर, डॉक्टर संदीप वाकेकर, विजय सातव, अर्जुन गुलाब, श्रीकृष्ण केदार, अमोल घोडेस्वार, बाबू जमदार, शेख जुनेद, अॅडव्होकेट रतन इंगडे, गुड्डू जामुदे, निलेश तायडे, गौरव इंगडे, धनंजय बंबटकर, सय्यद तौफिक, असलम भाई, एजाज शाह, अयाज भाई, शमीम राजूभाई, मुन्ना कुरेशी आदी उपस्थित होते। तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर, शहराध्यक्ष आझम कुरेशी, सुनील बोदडे, श्रीराम भिडे, रोशन तायडे, विजय सातव यांच्यासह मित्रपक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। यावेळी उपस्थितांनी जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याचा निषेध नोंदवला। भविष्यात अशा घटना घडू नयेत, शिक्षण व्यवस्थेत संपूर्ण पारदर्शकता राहावी, परीक्षा प्रक्रियेत प्रामाणिकपणा राखला जावा आणि देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।